पूर परिस्थितीसाठी तयारी करणं हे एखाद्या महिन्याचं काम नाही आहे, ही सातत्यानं चालणारी प्रोसेस आहे आणि याच्यावरती आपण वर्षभर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या इथं उपस्थित असणाऱ्या या सर्व आपल्या पाहुण्यांनी जे मुद्दे मांडले त्या प्रत्येक मुद्द्यावरती प्रशासन म्हणून आम्ही काय केलेलं आहे किंवा काय करणं गरजेचं आहे हे मला सांगावं लागेल. आपल्या सगळ्यांना 2005चा पूर लक्षात आहे, पण अशोकराव 6चा पूर सगळे विसरलेत. आता इथं पण तुम्ही लोक जे बोललात 6बद्दल कोणी बोललं नाही. 6लाही तितकाच मोठा पूर आलेला होता. 2005ला पंचगंगेची पातळी 50 फुटाला गेली आणि 2006ला पंचगंगेची पातळी 48 ते 49 फुटाला गेलेली होती. पण 6च्या झळा आपल्या लक्षात नाहीत, कारण 6ला प्रशासनानं जे नियोजन त्यावेळेस केलं ते इतकं चांगलं झालं होतं की कोल्हापूर पॅटर्न ऑफ फ्लड मॅनेजमेंट अशा पद्धतीचा अहवाल आंतरराष्ट्रीय पातळीवरती 100पेक्षा जास्त देशात गेला. बाकीच्या देशांनी कोल्हापूर जिल्ह्याचं पूर व्यवस्थापनाचं काम आपण अंगीकारलं पाहिजे अशा पद्धतीचं एक त्यावेळेस, आणि ते पण युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून. त्यामुळं 6चा पूर कोणाच्याच लक्षात नाही. म्हणजे 5ला मी प्रशासनात हजर झालो, 25 वर्षाचा होतो दिलीप देसाई साहेब, आणि सगळ्यात पहिली बैठक आम्ही शिरोळला घेतली की आपल्याला पावसासाठी नियोजन करायचं आहे. तेव्हा शिरोळचे लोक आम्हाला हसले होते. गेली 4 वर्ष जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही आहे आणि तुम्ही पूर व्यवस्थापनाची बैठक घ्यायला आला आहे, काहीतरी हा विनोद आहे. पण त्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यानं, शिरोळ तालुक्यानं, हातकणंगल्यानं, करवीर तालुक्यानं जे भोगलं त्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्र राज्याची, देशाची आर्थिक राजधानी मुंबईनं जे भोगलं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे.